या माझ्या आया बहिणी पाण्या वाचून रडल्या 7 वर्ष हा कोळवा मिठागर तुम्ही केलेल्या वाटोळ्यामुळं गटारीच्या पाणी तुमच्या दारात म्हणून रडला 7 वर्ष हा माझा तरुण बेरोजगारीसाठी लढला आणि आता तुम्ही आमच्या दारामध्ये मतदानासाठी रडत आहात। काही दिवसांपूर्वी तुमचं आणि माझं घर हे लोक गिळायला निघाले होते। हेच मैदान होतं। याच मैदानामध्ये आपण लाल बहादूर शास्त्री नगर सोसायटीच्या माध्यमातून विमल्ट एक बैठक याच मैदानामध्ये घेतली। हे मैदान पण मनोज भाईंनी बांधलं। इथं आज आपण उभे आहोत ना, हे मैदान पण भीमरत्न पॅन्थर मनोज भाई संसारी यांच्या संकल्पनेतून उभं झालेलं मैदान आहे। आता या कोरबा मिठागरची अशी भयानक परिस्थिती आहे, साला 19 उमेदवार 19 कोणी बॅड घेऊन उभा आहे, कोणी हॅड घेऊन उभा आहे, कोणी सिटी घेऊन उभा आहे, कोण बत्ती घेऊन उभा आहे, पण निशाणी दिली ती म्हणजे कपबशी दिली। माझे वडील पण कपबशीवरून लढले, माझी आजी पण कपबशीवरून लढली आणि आता मी पण कपबशीमध्ये तुमच्यासाठी चाय घेऊन आलेलो। उमेदवारी लढला आणि निशाणी मिळाली। सकाळपासून पदराचा पैसा खर्च करून माझं स्वागत करतात, दारोदारी घरोघरी पदराचा पैसा खर्च करतात ते माझे लोक। आणि त्या ठिकाणी 500 रुपये 1000 रुपये 1500 रुपये पर डे भाव त्यांच्या प्रचार फेरीमध्ये। तुम्ही बघा ना, एखाद्याला असं आडवा तुम्ही तुमच्या दारावरून जातात ना, जशी 8-10 लोक गेले ना, एखाद्याला पकडायचं, भाई कितना लेगा कल हमारे जरा, तो लगेच म्हणेल बघ 1000ची कणसं आम्ही नाही आणत, भाड्यानी माणसं। फार सुंदर सुंदर वाक्य। आणि अशा या मनोरंजिक असणाऱ्या निवडणुकीमध्ये मी एक 27 वर्षाचा पोरगा, साला काल गोविंदा आणलाय निवडण्यात, गोविंदा मैं तो गरीब जनता के शौचालय का पैसा खा रहा था, अरे मुझे मामी मिली तो मैं क्या करूं, गोविंदा आणला। आमच्या शाखेमध्ये उद्धव साहेब येऊन गेले, आमच्या शाखेमध्ये तेजस ठाकरे येऊन गेले, आमच्या शाखेमध्ये अनिल देसाई साहेब येऊन गेले, आमच्या शाखेमध्ये आदित्य ठाकरे येऊन गेले। आमच्या शाखेमध्ये जनता येते, जनता रोज जनता येते रोज। हे माझे कोरबा मिठागरचे ठरवले की मनोज भाईच्या लेकाला, त्यांच्या लेकाला येणाऱ्या 16 तारखेला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। बांधवांनो, मी या आंबेडकरी चळवळीचं अस्तित्व जपण्यासाठी म्हणून लढतोय। मी या कोरबा मिठागर मधलं या गोरगरिबांचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून लढतोय। मी या कोरबा मिठागरचा SRA प्रकल्प हा जिवंत राहावा म्हणून लढतोय। मी मनोज भाईनी या ठिकाणी जी शिवसेना संपवली ना, ठेचले जरी वामन पणा आपला उभारला, आज त्याच जातीच्या सापाने त्या सापाचं तोंड ठेचण्यासाठी म्हणून मी लढतोय। आणि मला खात्री आहे या ठिकाणी माझ्या माय मावल्या, माझे वडीलधारी, माझा तरुण हा या ठिकाणी मला पाठबळ दिल्याशिवाय राहणार नाही। आमच्या इथं अनेक पक्ष युती आणि आघाडीमध्ये आहेत, काँग्रेस आणि वंचित युतीमध्ये आहे, पण तरी सुद्धा वंचितचा पण उमेदवार आहे आणि काँग्रेसचा पण उमेदवार आहे। एकदम शांतपणे ऐका, मजा येईल ऐकायला। आठवले साहेब RPI ते पण युतीमध्ये भाजप सोबत, पण आता RPIचा पण उमेदवार या वडाळ्यामध्ये आहे। आणि महायुती म्हणून मामी पण धनुष्यबाण, त्या बाणाला धारच नाही, त्या धनुष्याला दोरच नाही, तरी घेऊन आमच्या मामी मैदानामध्ये आहे। विजय भाऊनी आठवण दिलं की काही साले व्हॉट्सअपवरती आंबेडकरी चळवळ राबवणारे लोक पॅन्थर मामी, पॅन्थर, अरे मांजर मामी लिहा, मांजर पॅन्थर। मनोज भाई संसारे तुमच्या नावापुढे पॅन्थर लावता। किती आंदोलनं केली तुम्ही, किती लोकांसाठी भांडले तुम्ही, किती लोकांना न्याय देण्यासाठी म्हणून
रणांगणामध्ये उतरले तुम्ही आपल्या नावापुढे पॅन्थर लावू शकत नाही, तुम्हाला तो अधिकार नाही. आणि म्हणून बांधवांनो, तुम्हाला विचार करावा लागेल येणाऱ्या 15 तारखेला. आता मी तर म्हणतो चंदू भाऊ, या मैदानामध्ये तुम्ही हायलोजन लावून ठेवा, हायलोजन लावून ठेवा. 13 तारीख जशी झाली, गल्लो गल्लीमध्ये दलाल आणि भडवे हे फिरत राहणारे पैशाचे पाकिट घेऊन. पैसे घ्या निश्चितपणे. मनोज भाई पण सांगायचे, 1000 द्यायला आले ना तर म्हणायचं बाबा माझा 1000नी काय होत नाही, लय झाली आहे महागाई, आहे की नाही. जिओ पण आता फुकट नाही, मला रिचार्ज करावा लागतो, मला कमीत कमी 5000 रुपये दे, मी तुझ्याच सोबत आहे. हे जर 5000 रुपये घेऊन आले ना, म्हणायचं नाही बाबा माझ्या 5000 काय होतच नाही, काहीच नाही. तेलाचा भाव किती आहे की नाही, 10000 रुपये दे. मग हे लोक काय करणार, बिर्याणीची पाकिटं पाठवणार मंडळांना, दादा बिर्याणी खा. नाही म्हणे चिकन बिर्याणी चालतच नाही, आम्ही मटणाशिवाय खातच नाही म्हणे, मटण खा पण बटन मात्र कब्बशीचं दाबा, एवढी विनंती, बटन मात्र कब्बशीचं दाबा. कारण मी जर या 16 तारखेला समजा मी असं समजतोय, तुम्ही काय मला हरू देणार नाही म्हणा, पण मी समजतोय चला एक आपण टेकन फॉर ग्रांटेड पकडू की समजा 16 तारखेला मी हारलो समजा 16 तारखेला मी गृहीत धरतोय हो, मी एक सांगतोय तुम्हाला की समजा 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 हो समजा नाही हारणार ते तर मला माहिती आहे. तुम्ही 19 पैकी 18 लोक घरी पाठवणारे मला माहिती आहे, पण मी समजा मी 16 तारखेला हारलो, मी 16 तारखेला रडेल जास्तीत जास्त. 17 तारखेला दुपारपर्यंत संध्याकाळी येऊस तर मी म्हणा ठीक आहे जाऊ द्या आपल्या नशिबात नव्हतं. तुम्हाला 365 दिवस वर्षाचे रडावं लागणार, 5 वर्ष रडावं लागणार, एवढं लक्षात ठेवा. 5 वर्ष तुम्हाला रडावं लागणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, मानोरवाडी असेल, लालबहादूर शास्त्री नगर असेल, काळेवाडी असेल, नानाभाईवाडी असेल, इकडच्या सगळ्या लोकांना, माझ्या सगळ्या जनतेला, आंबेडकरी चळवळीवरती प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या तरुण पिढीला मी या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला 19 नंबरचं बटन दाबून, कब्बशी चिन्हाचं बटन दाबून त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यातला एक भीमसैनिक, या वडाळ्याचा एक भीमसैनिक, एक 27 वर्षाचा तरुण जो यांच्या भोकांडी थायथायाट करायला महानगरपालिकेत जाणार आहे, त्याला तुम्हाला बहुमतानं निवडून द्यायचंय. तुम्ही देणार आहात ना निवडून, तुम्ही देणार आहात ना निवडून. आपली निशाणी, अरे आपली निशाणी मनोज भाईची निशाणी, या जनतेची निशाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हमारे साथ है